हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। मिरज पूर्व भागाला म्हैसाळ योजना ही जीवनदायी ठरली आहे। पूर्व भागाचा दुष्काळ या म्हैसाळ योजनेमुळे गेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हैसाळ योजना कार्यालयाशी कायम येणं जाणं असतं। मात्र कार्यकारी अभियंता ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे विभागीय कार्यालय सांगली येथून कवटे महाकाळ येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे। या स्थलांतराला पूर्व भागातील शेतकरी नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे। यासाठी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ सांगली यांना निवेदन दिले आहे। तसेच निवेदनाची प्रत खासदार विशालदादा पाटील, आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनाही देण्यात आली आहे। लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पाणी वितरण, तक्रारी अर्ज, तांत्रिक बाबी, नवीन मागण्या, सिंचन व्यवस्थापन तसेच प्रशासकीय कामकाजासाठी सांगली येथील कार्यालय अत्यंत सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे। तसेच सांगली हे मुख्यालय असून एसटी बस, अनेक प्रशासकीय कार्यालय, न्यायालय अशा शासकीय यंत्रणा उपलब्ध आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी विविध कामे करणे सोयीचे ठरते। त्यामुळे हे कार्यालय सांगली येथेच राहावे असे दिलेल्या शिष्टमंडळाच्या निवेदनात दिले आहे। यावेळी संभाजीराजे पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रशांत चौगुले, दीपक कवाळे, दत्तात्रय मोठे, शंकर तवटे, आदिनाथ शेट्टी, बाबासाहेब भोसले, नामदेव माने, लक्ष्मण देवकाते, सारंग माळी, महेश आवटी, संजय संकुलनट्टे, परशुराम साळुंके, विनोद बारूड आदी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।